नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता मान्सूनचा पाऊस लवकर सुरू झालेला आहे, त्यामुळे सगळीकडे कसं हिरवंगार झालेलं आहे. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे गरज सरो आणि वैद्य मरो. मुलांनो, एक जंगल असतं बरं का. त्या जंगलात की नाही एक छान गुहा असते. आजूबाजूला हिरवं हिरवं झाडं झुडपं असतात आणि मध्ये की नाही असं सिंहाला जायला अशी एक गुहा असते. त्या जंगलचा राजा सिंह असतो की नाही, तर त्या गुहेमध्ये मस्त आराम करत असतो आणि सकाळी उठून छान शिकार करून आणायचा, आपल्या गुहेमध्ये खायचा आणि मस्त आराम करायचा. पण त्या गुहेमध्ये की नाही एक दिवस एक उंदीर आला आणि त्या गुहेमध्ये एक बीळ होतं की नाही, त्या बिळामध्ये तो उंदीर राहायचा. तर शिकार करून आणलं ना सिंहाने की त्याचे मांसाचे तुकडे हाडं पडलेले असायचे की नाही, तर हळूच उंदीर यायचा आणि खायचा. पण त्यामुळे काय व्हायचं, सिंहराजाची झोपमोड व्हायची. झोपमोड झाली की तो बघायचा, त्याला उंदीर दिसायचा, पण तो असा पकडायला गेला की तो उंदीर पळून जायचा बिळामध्ये आणि सिंहाला काय बिळात हात घालता येतच नव्हता. त्यामुळे का त्याची इतकी चिडचिड व्हायची, इतकी चिडचिड व्हायची सिंहाची. आता काय करायचं, आता काय करायचं. पण तो की नाही उंदीर सारखा खुडखुड 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 करायचा. तो काही सिंहाला त्रास नव्हता देत, सिंहाच्या अंगावर चढत नव्हता किंवा काही नाही. तो फक्त तो बाहेर येऊन ना ते हाडं ते काय मांस असेल ना ते खायचा. खुडखुड 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 त्याची चालूच असायची त्या उंदराची. त्यामुळे सिंहाला काही शांत झोप येत नव्हती. तो बराच वेळा त्याला असं पंजाने पकडायचा प्रयत्न करायचा, पण उंदीर एवढासा तो पटकन पळून जायचा बिळामध्ये आणि लपून बसायचा. मग त्याला खूप राग यायचा. मग त्याला काय विचार करावं, म्हणतो हां मांजरच आणली पाहिजे. मांजर आणली ना की मग ती बरोबर त्या उंदराला खाईल. म्हणून तो की नाही कोल्ह्याला सांगतो, जा त्या मांजर मावशीला बोलून आण आपल्याकडे, पाहुणी म्हणून तिची आदर सत्कार करूया. मग बरं म्हणतो. मग कोल्हा जातो. मग मांजर मावशीला म्हणतो, मांजर मावशी मांजर मावशी तुला सिंहराजांनी बोलवलेलं आहे, त्यांना तुझी आठवण झाली. मग तिला खूप आनंद होतो, वा सिंहराजाला आठवण झाली आपली म्हटल्यावर काय, ते अगदी तोऱ्यात अगदी जाती बरं का गुहेमध्ये. आणि गुहेमध्ये गेल्यानंतर सिंह तिची अगदी अगदी आदर सत्कार करतो, स्वागत करतो तिचं. ये ये मावशी ये, बरेच दिवस झाले मला तुझी आठवण होत होती, पण तुझ्या भेटण्याचा योगच आला नाही कधी. पण बरं झालं आता मी कोल्ह्याला सांगितलं तुला बोलवायला, ये बस. मग तिचा आदर सत्कार करतो. मग त्याने आणलेलं जे असतं ना पकडून हे शिकार, त्यातलं थोडंसं मांस तिला देतो. मग तिला खूप आनंद होतो. मग ते दोघं गप्पा मारायचे. आणि मग मग एक दिवस काय होतं, सिंह शिकारीला जातो आणि शिकारीवरनं ते एक छानपैकी घेऊन येतो शिकार बरं का. मग तिला थोडं देतो, स्वतः खातो. आणि मग काय ती मांजर पण अशी जरा थुलथुलीत व्हायला लागती. त्याला फुकटचं मिळायला लागलं की नाही, तिला आयतं मिळायला लागलं आणि त्याचा आदर सत्कार. मग एक दिवस की नाही तो शिकारीला जातो परत सिंह. आणि इकडं काय होतं, उंदीर वेळाच्या बाहेर येतो. उंदराला मग ती मांजर आल्यामुळं कळतं उंदराला की मांजर आली. मग त्या मांजराला आली ना तर ते उंदीर वेळाच्या बाहेरच येत नाही. मग तो की नाही त्याला भूक लागते त्या उंदराला. मग तो व्याकुळ होतो भुकेने. म्हणतो ही मांजर आल्यापासून आपल्याला काहीच खायला मिळत नाही. मग काय करतो तो, त्या वाटच बघतो की ती मांजर कधी बाहेर जाते किंवा कधी झोपती. म्हणून ते टपून बसलेले असतात बरं का उंदीर. आणि मग काय होतं, तो उंदीर बघतो एक दिवस मांजर असं छान झोपलेलं असतं, कारण ते सुस्तावलेलं असतं ना, ते छान झोपलेलं असतं. मग म्हणतो आता मांजर झोपले, आता आजूबाजूला पडलेले मस्तपैकी हाडाचे तुकडे आणि मांसाचे तुकडे खाऊ, छोटे छोटे तुकडे. मग तो हळूच बाहेर येतो आणि त्या मांसावर ताव मारत असतो. तर त्या मांसावर ताव मारण्यात इतका गुंग झालेला असतो, खुडखुड खुडखुड. तर मांजर हळूच गळे उघडती, तिला उंदीर दिसतो. मग तिच्या तोंडाला पाणी सुटतं. बरेच दिवस तिला उंदीरच खायला मिळाला नाही. सिंहाकडे आली होती ना ती पाहुणी म्हणून. मग काय होतं, ती पटकन त्या उंदराला अशी छप टाकती आणि त्याला मटकून टाकती त्या उंदराला. मग की नाही सिंह येतो बरं का. आणि मग सिंह झोपतो, खाऊन पिऊन तिला पण देतो खायला आणि झोपतो. झोपतं झोपतं म्हणतो की आज छान झोप झाली माझी, आज छान झोप लागली मला, उंदराची काय खुडखुडच ऐकायला आली नाही. तर पटकन ती मांजर काय म्हणती, उंदराची खुडखुड कशी ऐकायला येईल, त्याला ते मी गट्टम करून टाकलाय. मग सिंह म्हणतो काय, तर ते म्हणते हो मी गट्टम करून टाकला.
तो सिंह म्हणतो याच दिवसाची मी वाट पाहत होतो बरं का. आणि मग सिंहाला खूप आनंद होतो आणि मग सिंह छान झोपतो बरं का. पण आता ते मांजरीला कोण आयतं खायला घालणार रोज. मग सिंहाच्या डोक्यात चक्र फिरायला लागलं की आता आपण आणलेलं शिकार आयतं तिला द्यावी लागती. मग त्यापेक्षा मग मांजरीला कसं काय बाहेर काढायचं आता. मांजर त्याला नकोशी होती. मग एक दिवस काय करतो, शिकारीला जातो आणि तिथंच शिकार खाऊन येतो. तो मांजरीला काय आणतच नाही. मग मांजरीला भूक लागलेली असती तर ती म्हणती मला तर भूक लागली, तू काहीच नाही आणलं. तर म्हणतो हा आज मला काही शिकारच मिळाली नाही, मी पण उपाशीच आहे. असं खोटंच म्हणतो सिंह बरं का, मी पण उपाशीच आहे, मला तर काही मिळालेलंच नाही. मग असं 1 दिवस होतो, 2 दिवस होतो. मग काय होतं, तरी ती मांजर जायला मागतच नाही. तिला आयतं मिळतं ना सगळं. मग काय होतं, आता तो उंदीर पण नाही, त्यामुळं काय मांजराला काहीच मिळत नाही. आणि त्या सिंहाला पण बरं उंदीर नाही म्हणून, पण मांजराला कसं बाहेर काढायचं. मग काय होतं, एक दिवस तो सिंह काय तिला आणत नाही ना खायला, ती पण मग भुकेने व्याकुळ झालेली असती. पण तरी सिंह एक दिवस येतो आणि म्हणतो मांजरताई की माझ्याकडे ना या गुहेमध्ये ना 2-4 पाहुणे येणार आहेत माझे बरं का, इथे मीटिंग भरणार आहे. तर आता तू जा, आता तू गेलीस तरी चालेल म्हणे. तुझं मला इथं सगळं रूम म्हणजे ही गुहा पूर्ण रिकामी पाहिजे, नाहीतर तुला पाहून माझे पाहुणे म्हणतील हे कोण आणलं आहे म्हणे, ही कसली म्हणे त्याची पाहुणी. म्हणजे माझी तर पाहुणी नाही तू, म्हणजे मला शोभत नाही ना, मी तर वनाचा राजा आणि तू माझ्या घरात अशी पाहुणी म्हटल्यानंतर ते लोक मला नावं ठेवतील की नाही. मीटिंग भरवणार आहे ते सगळे माझे मोठे मोठे अधिकारी येणार आहेत सगळे. तर तू जा म्हणे आता तू इथून. मग मांजराला खूप वाईट वाटतं बरं का. आणि मग मांजराच्या बरोबर डोक्यात येतो पाहुणे वगैरे काही येणार नाही आहेत आणि हा मला फसवतोय, याची गरज सरली ना आता. म्हणजे ह्यानी उंदीर पकडण्यासाठीच मला इथं आणलं होतं. म्हणून दुसऱ्याच्या विश्वासावर आपण जास्त वेळ टिकून राहायचं नाही, दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण लोकच असे असतात, गरज सरो आणि वैद्य मरो. मग रागाने की नाही मांजर निघून जाते, तिला खूप वाईट वाटतं. आणि मांजर निघून गेल्यावर सिंहाला पण फार समाधान वाटतं की चला मांजराची एकदाची कटकट गेली. मुलांनो, आवडली का गोष्ट? आवडली तुम्हाला? तुम्ही काय शिकलात गोष्टीतनं? जोपर्यंत माणसाला आपली गरज आहे तोपर्यंतच माणूस आपल्याबरोबर गोडगोड बोलतो. पण गरज संपली की कधी हा माणूस निघून जातो असं होतं. म्हणून आपल्या आपल्या लायकीतच आपण राहायचं, लोकांवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.